लक्षात घ्या, 9 व्यक्ती असे आहेत की त्याच्याबरोबर कधीच विरोध करायचा नाही. 1, देवाबरोबर कधी विरोध करायचा नाही. 2, शस्त्र चालवण्यामध्ये जो पारंगत आहे त्याच्याबरोबर कधी विरोध करायचा नाही. 3, डॉक्टरांबरोबर कधी विरोध करायचा नाही. पत्रकाराबरोबर कधी विरोध करायचा नाही. गुणवानासोबत कधी विरोध करायचा नाही. धनवानासोबत कधी विरोध करायचा नाही. तुमचं मरण ज्याला माहिती आहे त्याच्याबरोबर कधी विरोध करायचा नाही. स्वयंपाकाबरोबर कधी विरोध करायचा नाही. खाऊ घालणारे जे असतात ना, आणि खाऊ घालणाऱ्या ह्याच असतात बरं का, माता माऊला जास्तीत जास्त विरोध करायचा नाही. कसंही असू द्या, आंबट असू द्या, तिखट असू द्या, आळणी असू द्या. आळणी समजते का तुम्हाला? आळणी सांगा बरं. आळणी म्हणजे काय? ही तिकडली भाषा आहे, मराठवाड्यातली, पश्चिम महाराष्ट्रातली. आळणी म्हणजे काय? हे आता वरण आळणी झालं असं लोक म्हणतात तिकडे. आळणी म्हणजे काय सांगा ना तुम्ही मान हलवली ना. म्हणजे आळणी म्हणजे मीठ कमी मीठ, त्याला आळणी म्हणतात. म्हणून आळणी असू द्या, आंबट असू द्या, तरी म्हणा मावशी बस तुमच्यासारखा भात आहे ना अख्ख्या अकोला जिल्ह्यात कोणालाच जमत नाही. आणि भाताला काही चव नसते बरं का. खाली जळगाव, वरती तांदूळवाली, मध्ये चिखली, तरी म्हणावं तुमच्यासारखा भात. विरोध करायचा नाही. स्वयंपाकाचा कधी विरोध करायचा नाही. आपल्यासाठी करूच नाही. लक्षात नाही का? मला काय सांगा, तो मूर्ख आपल्याला ओळखू येत नाही. मग मूर्ख त्याच्या खाण्यावरून बोलण्यावरून लक्षात येतं की हे मूर्ख असलं पाहिजे. तसा हा निष्ठुर आहे, दयावंत आहे. हे कशावरून कळतं? हे त्याच्या क्रियेवरून कळतं. मग संत महात्म्यांच्या ठिकाणी दया आहे. काय क्रिया आहे संत महात्म्यांच्या ठिकाणी? हे अभंगाच्या दुसऱ्या चरणात सांग. वास्तविक संत महात्म्यांना त्रास झाला. लक्षात घ्या, परमार्थ करीत असताना त्यांच्या जीवनामध्ये अनेक प्रकारचे अडथळे आले, पण तरी त्यांनी आपल्यावर उपकार केले. लक्षात घ्या, उपकारच केले. जगाच्या कल्याणा संताच्या विभूती, देह कष्टविधी केले उपकार. सांगो मी काय, बापून करी ऐशी माय. तसं आपल्यावर अनेक जणांनी उपकार केले. आपल्या आई बापांनी आपल्यावर उपकार केले. जे देशाचे सैनिक आहे ना, ते लढतात तिकडे बरं का, मरतात, कधी कधी शहीद होतात. त्यांचे सुद्धा उपकार आपल्यावर आहेत. ऐकताय का तुम्ही? ऐकताय ना? एका जवानानं मरता मरता आपल्या घरच्या लोकांना लिहिलेलं पत्र फार महत्वाचं आहे बरं. तुम्ही ऐका फक्त बारीक. 5 मिनिटं 10 मिनिटं राहिले आपले. बघा त्याला काय दिलं त्या पत्रामध्ये. बघ ना आई, वेळ आज कशी वैरीण झाली. तुझी भेट न घेताच माझी जाण्याची वेळ आली. घायाळ जरी झालो तरी अजून सुद्धा लढतोय. इंच इंच जखमा छातीवर घेऊन आई पत्र शेवटचं लिहितो आहे. पत्र शेवटचं लिहितो आहे. लहानपणीच्या सर्वच गोष्टी आई जशाच्या तशा आठवतात. या बर्फावरती माझ्या डोळ्यातली आसवं सुद्धा गोठवतात. खूपदा वाटतं आई तुझ्या कुशीतून निजावं, तुझ्या प्रेमाच्या वर्षावर पुन्हा एकदा भिजावं. पण मला ठाऊक आहे असं आता होणार नाही.
आली वेळ मला सोडून रेत्या हाती जाणार नाही. आपलं घर आठवून आई एकटाच रडतो आहे. रडता रडता आई पत्र शेवटचं लिहितो आहे. तुझ्यासाठी बाबा बरंच काही करायचं होतं. तुमच्या खांद्यावरचं ओझं थोडं माझ्या खांद्यावर घ्यायचं होतं. पहा ना बाबा, दैवानं आपला कसा घात केला. माझ्या प्रेताचा भार सुद्धा तुमच्याच खांद्यावर दिला. तुमच्यासाठी काही करू शकलो नाही म्हणून मरणाआधीच मरतो आहे. मरता मरता बाबा पत्र शेवटचं लिहितो आहे. तुझ्या सगळ्या आठवणी भैया मनात घर करून बसल्या आहेत. आता 4-2 गोळ्या उजव्या हातात दंडात घुसल्या आहेत. उजव्या दंडात गोळी घुसताच तुझी आठवणी हेलावून गेली. मी तुझा उजवा हात आहे असं म्हणायची वेळही आता सरून गेली आहे. आपल्या छोट्या छकुलीची काळजी तू घेत जा आणि माझ्या वाटणीची राखी सुद्धा तूच आता बांधत जा. आपल्या तिघांचा लहानपणीचा फोटो पाहून एकटाच झुरतो आहे. झुरता झुरता भैया पत्र शेवटचं लिहितो आहे. रक्षाबंधनाला बांधलेला राखीचा धागा छकुली अजून हातात आहे. यावेळची ओवाळणीही दिली नव्हती हेही माझ्या ध्यानात आहे. तूच सांग छकुली, आता तुला ओवाळणी काय देऊ? इथून निघून गेल्यावर रक्षाबंधनाला कसा येऊ? ज्या हातात राखीचा धागा आहे त्याच हाताने लिहितो आहे. तुला आठवता आठवता छकुली पत्र शेवटचं लिहितो आहे. माझ्यामुळं सखे तुझं आयुष्यात आता विराण होणार आहे. माझ्यासोबत मी तुझं सर्वस्वच नेणार आहे. आपल्या 2 चिमण्यांना माझा शेवटचा पापा दे. त्यांच्या डोक्यावर तुझा हात ठेवून माझा शेवटचा आशीर्वाद दे. बघ ना सखे, वेळ कशी सरकन निघून जात आहे. काळोख माझ्या डोळ्यासमोर थैमान घालत आहे. आई, आता 4-2 गोळ्या काळजामध्ये लागल्या आहेत. तशा तुझ्या सगळ्याच आठवणी पुन्हा मनामध्ये दाखल्या आहेत. माझ्या डोळ्यासमोर आई काळोख दाटून येतो आहे. इच्छा नसतानाही तुझा शेवटचा निरोप घेतो आहे. आई, जमलंच तर मी पुन्हा जीवन होऊन येणार आहे आणि त्यावेळी सुद्धा तुझ्याच उदरी जन्म घेणार आहे. आई, तू रडू नकोस. तुझ्या रडण्याचा आवाज कानी येतो आहे. आवाज ऐकता ऐकता, रडता रडता, मरता मरता, झुरता झुरता पत्र शेवटचं लिहितो आहे. पत्र शेवटचं लिहितो आहे. विठाला विठाला विठाला. ये शुभ दिन है हम सबका, लहरा लो तिरंगा प्यारा, पर मत भूलो सीमा पर वीरों ने प्राण गवाए, जरा याद उन्हें भी करना, जरा याद उन्हें भी करना, जो लौट के घर आए, जो लौट के घर आए। अरे मेरे वतन के लोग, जरा हाथ में धरो पानी, वो शहीद हुए हैं
दिव्या एके उपकारासाठी म्हणून या लोकांनी आपल्यावर उपकार केले, लक्षात घ्या. 3 वर्ग आहेत. काहींना यावंच लागते, काही येत असतात आणि काहींना आणावं लागतं. यावंच लागते त्याला जीव म्हणतात, लक्षात घ्या. तर मग आपल्याला यावं, मागच्या जन्माच्या कर्माचा भोग घेण्यासाठी आपल्याला इथे यावं लागते. म्हणून एक जाता जाता सांगतो की आपलं कर्म चांगलं ठेवा, लक्षात घ्या. कर्म ही देवाची पूजा आहे. तुमच्याजवळ किती श्रीमंती आहे, पैसा आहे, याच्यावर तुमची किंमत अवलंबून नाही. तुमचं कर्तृत्व काय आहे, लक्षात घ्या. कर्म मानतात. म्हणून जितनी होशियारी करनी है कर लो, जितनी चतुराई करनी है कर लो, जितनी बेईमानी करनी है कर लो. पर याद रखना, जब कर्म तुम्हारा लौट कर आएगा तब बस हैरान मत होना, उस दिन घबराना मत, क्योंकि जो आपने किया है सब कुछ तुम्हें लौट कर कई गुना मिलेगा, लक्षात रखिए. कर्म की अदालत में देर हो सकती है पर अंधेर नहीं. जिसने किया है वही भरेगा. विठाला विठाला विठाला. नाही एखाद्याचं चांगलं करता आलं, वाईट करण्याचा प्रयत्न करू नका, लक्षात घ्या. नाही एखाद्याची जखम तुम्हाला नीट करता आली, त्या जखमेवर मीठ चोळण्याचा तरी प्रयत्न करू नका. नाही तुम्हाला देव होता आलं, माणसानं माणसासारखं तरी वागण्याचा प्रयत्न केला पाहिजे. भला किसी का कर न सको तो बुरा किसी का मत करना, पुष्प नहीं बन सकते तो तुम कांटे बनकर मत रहना. बन न सको भगवान अगर तुम कम से कम इंसान बनो, नहीं कभी शैतान बनो, नहीं कभी हैवान बनो. राम नाम की माला पहन कर सुबह शाम भजन करना, पुष्प नहीं बन सकते तो कांटे बनकर मत रहना, कांटे बनकर मत रहना. विठाला विठाला. आपल्याला यावंच लागते. संत महात्मे येत असतात आणि भगवान परमात्म्याला आणावं लागतं, लक्षात घ्या. मग संत महात्मे आपल्याला उपदेश करतात. उपदेश करत असताना ते कधी खोटं बोलत नाहीत. लटिके वचन नाही देही उदासीन. आणि शेवटी महाराज म्हणतात, संत महात्म्यांची वाणी मधुर आहे. मधुरा वाणी मोठी तुका म्हणे मधुर बोलावं, लक्षात घ्या. आपल्या जिभेला हाड आहे का? नाही. कोणाच्या जिभेला हाड आहे बरं सांगा? हाड नाही ना? नाही ना हाड? किरण भाऊ नाही हाड? प्रवीण हाड आहे का तुझ्या जिभेला? नाही. जाऊ दे. कोणाच्या पण ती जर बिघडली ना तर आपल्या शरीरातलं एकही हाड नीट ठेवू शकत नाही, लक्षात घ्या. जीभ. म्हणून आपली जीभ सांभाळा. कमी बोला, कामाचं बोला. इतकंच नाही तर हृदयाला शांतता देणारी भाषा बोला, लक्षात घ्या. मधुरा वाणी होती तुका म्हणे वाव पोटी, येथे उपकारासाठी आले घर जा वैकुंठी. मी तुम्हाला सांगितलं ना, 10:30च्या पुढे 1 मिनिटही जात नाही. संपली माझी सेवा. बोलता बोलता माझ्या मुखातून काही चुकीचे शब्द निघाले असतील तर ते शब्द माझे मला परत करा. आणि जे चांगलं बोललो असेल त्या शब्दांचा मात्र तुम्ही स्वीकार करा. न्यूनते पुरते अधिकते सरते करून घ्यावी तुम्ही ते विनोदी वशे. पायाच्या प्रसादे काही बोलिलो विनोदी, मज क्षमा करणे संती नव्हे अंगभूत इतके. नोहे हा उपदेश तुमचे बडबडलो शेष, तुमच्या कृपेचे पोषणे जन्मोजन्मी तुका म्हणे झालेली सेवा. भगवान शंकराच्या चरणी अर्पण करतो. शिवेला विराम देतो. विठोबा रखुमाई.